आज आपण पालकची पातळ अशी थोडीशी लपतपी भाजी करायची। भाजी म्हणजे थोडीशी आमटीसारखी, पातळ नाही पण थोडीशी लपतपी करायची। आता हे काय केलेलं आहे, मी पालक निवडून घेतलेला आहे आणि छान धुवून घेतलेला आहे। हा बघा धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये घट्टपणा येण्यासाठी एक बटाटा साल काढून त्यात शिजवून घेणार आहे। हा मी कुकरमध्ये शिजवणार आहे बरं का, सेपरेट वेगळं काहीही शिजवणार नाही। आणि त्याच्या मसाल्यासाठी आपण 4 मिरच्या, टोमॅटो अर्धा आणि 4 लसणाच्या पाकळ्या हे असं मी मिक्सरमधून काढून घेणार आहे। तोपर्यंत कुकरला शिजत पण आपण थांबूया। पालक आपला शिजून झालेला आहे। निम्मा बटाटा आणि पालक याच्यात मी घेतलेला आहे, मिक्सरमधून आता काढते आणि निम्मा बटाट्याचे असे साधारण तुकडे करून ठेवलेले, म्हणजे त्याच्यामध्ये घातले ना की ते छान लागतात, पनीरसारखे दिसतात आणि लागतातही छान। आता मी हे मिक्सरमधून काढून घेते। आपली नेहमीप्रमाणे फोडणी करून घेऊया। मोहरी, जिरे, हिंग आणि हळद। आता थोडासा गॅस कमी करायचा आणि आपण जे टोमॅटो, मिरची, लसूण, आलं वगैरे सगळं जे मिक्स केलेलं होतं त्याचं हा वाटणी करून आपण घेतलेलं आहे। मिक्सरमधून काढून घ्यायचं ते आणि आता हे छानपैकी परतून घ्यायचं। आता हेच परतताना थोडासा कांदा बारीक चिरलेला आहे, तो कांदा मी त्यात घालून घेते। तरी याच्याबरोबर परतून घेऊया। आता आपण काय केलेलं आहे, ह्याच्यात मिरच्या घातलेल्या आहेत, त्यामुळे त्या अंदाजाने थोडंसंच तिखट घालायचं आहे। तुमच्या मिरच्या जर तिखट असल्या तर नाही घातलं तरी चालेल, माझ्यापेक्षा जरा कमी तिखट होत्या म्हणून ह्याच्यात थोडंसं तिखट घातलेलं आहे तांबडं आणि थोडासा गोडा मसाला आणि त्याच्यातच मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे। थोडंसं परतून घ्यायचं आणि आपण जे पालक आणि बटाटा मिक्सरमधून काढलेला आहे तो ह्याच्यात ओतून घ्यायचा। परतून म्हणून लगेच मिक्स करून घ्यायचं सगळं। आता आपलं हे जे पालकचं पाणी जे राहिलेलं आहे, पालकचे जे पाणी राहिले ते मिक्सरमध्ये घालायचं आहे, म्हणजे ह्याच्यातलं सगळं त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल। छानपैकी असं हलवून घ्यायचं मिक्सरचं भांडं, सगळं त्याच्यामध्ये पालकचं येतं, काही वाया जात नाही। म्हणजे हे बघा हे पाणी सगळं त्याच्यामध्ये घालून घ्यायचं। आता हे जे शिजवताना जे पाणी होतं ते आणि थोडेसे बटाटे एक बाजूला काढलेले आहेत आपण, हे पण सगळं याच्यात मिक्स करून घ्यायचं। आता आपण बटाट्याचंच मिक्सरमधून काढलेले नाही, त्यामुळे ह्याला घट्टपणा येतोच, त्यामुळं त्याला वेगळं काही असं डाळीचं पीठ किंवा कूट हे काही घालावं लागत नाही। आता ह्याला छान एक उकळी करून द्यायची। छानपैकी पालकची पनीरसारखे बटाटे घातलेले आहेत आपण ना, म्हणजे पालक बटाट्याची भाजी आमटी तयार झालेली आहे। आता ही जेव्हा गार होते तेव्हा थोडीशी घट्ट होते, त्यामुळे शिजवतानाच थोडीशी ती पातळ ठेवायची, म्हणजे मग जेवताना ती घट्ट होते। आता ह्याच्यामध्ये आपण कांदा, लसूण, आलं आणि मिरची हे वरनं मिक्सरमधून काढून घातलेले, शिजवताना घातलेलं नाही आहे, त्यामुळे ह्याची चव वेगळी लागते आणि जर शिजवताना घातलं तर त्याची चव वेगळी लागते। त्यामुळे ही आमटी झणझणीतच होणार आहे, पालकची आमटी।